नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्ही सर्वत्र बघा की मी माझी गहू पेरणी झालेली आहे आणि याच्यासाठी मी वापरलेलं आहे 30 किलो बियाणं प्रति एकर. मग आता उगवलं कसं आहे, तर तुम्ही बघा की मी पेरणी करताना 2 रांगेमधलं जे अंतर आहे ते 6 इंच ठेवलेलं आहे आणि बी तर तुम्हाला सांगितलं की 30 किलो. मग या पद्धतीनं उगवलेलं आहे. खाली कोणत्याही प्रकारची जमीन दिसत नाहीये आणि याची जवळजवळ 1 महिना वय झालेला आहे. आणि जर तुम्हाला मी फुटव्यांची संख्या दाखवली तर या पद्धतीनं झालेली आहे. तुमच्या समोर उपटतोय हे बघा. 1 2 3 4 5 6 आणि अजूनही यामध्ये अजून फुटवे निघणार आहेत. त्यासाठी देखील आपण फवारणी घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं प्रति एकर 30 किलो बियाणं टाकल्यानंतर देखील या पद्धतीनं गहू उत्तम प्रकारे उगून आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, यासाठी जी चकती वापरलेली आहे ती मी कांदा रोपवाटिकेसाठी वापरली जाणारी चकती वापरलेली आहे. त्यानं 30 किलो प्रति एकर बियाणं पडतं. तर तुम्ही देखील गावरान हरभऱ्याची जी चकती आहे ती देखील गहू पेरणीसाठी वापरली तर प्रति एकर 30 किलो बियाणं नक्की पडणार आहे आणि या पद्धतीचं तुम्हाला गव्हाचा प्लॉट दिसून येईल. तर अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी मला इंस्टाग्रामला फॉलो करा. भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार.